आज चालली मी कार्यक्रमला, कारण माझ्या आत्याकडे आज कार्यक्रम आहे. आता कार्यक्रम कशाचा आहे, कशाबद्दल आहे, तर तुम्हाला माझ्या ब्लॉग मध्ये परिपूर्ण बघायला मिळणार आहे. त्यासाठी माझ्या शेवटपर्यंत तुम्ही ब्लॉग बघा. जी सवय पडली आहे अखेर तीच होते. नमस्कार सर्वांना. आता झोपायला वेळ मिळतो सकाळी, पण मला झोप काही लागत नाही, कारण सकाळी पहाटे उठून आहे तर बरोबर आपल्या वेळेवर जाग येतोच. आता म्हटलं चला इकडे यांचे कामं चालू आहेत, पण आपण आपले कामं करू. आता इकडे छान चेहऱ्यावर पाणी वगैरे घेतली आणि म्हटलं चला आता यांचे कामं होईपर्यंत मी माझं ब्रश वगैरे आवरून घेते. आता इकडे मस्त बसून आरामात ब्रश केली, कारण डेली तर मला असं वेळ मिळत नाही, पण आता या 4-5 दिवसांमध्ये असं वेळ मिळूनच जातो. आता माझ्या इथला सोफा आणि सोफ्याचे कव्हर भरपूर जणांना आवडले आहेत, पण आता हा सोफा आम्ही रेडीमेड घेतलेला नाही, घरी बनवलेला आहे. आणि कव्हर सुद्धा माझे ऑनलाईन नाही आहेत, मी भंडाऱ्यावरून हे कव्हर घेतली होती. अशी माझ्यासारखी सवय कोणाकोणाची आहे, जोपर्यंत मी चहा घेत नाही तोपर्यंत स्वयंपाकाकडे काही वळत नाही. आता मस्त आंघोळ वगैरे झाली आणि चहा ठेवली. आज काही घरी दूध नव्हतं म्हणून काळी चहा घेतली आणि किचन मध्ये स्वयंपाकासाठी आलं की हाच विचार येतो की यांच्या टिफिनला आज मी काय बनवू, कशाची भाजी करून देऊ. पण आता आद्यालाच म्हटलं चला हिलाच विचारू, कारण भरपूरशा भाज्या आहेत, काही खातच नाही. म्हणून तिचं म्हणणं आहे मम्मा आज आम्हाला बेसन बनवून दे. म्हटलं ठीक आहे. आता इकडे मी मोकळा बेसन बनवायला घेतली, पण इकडे बाप बेटीचे असं काही चालू होतं आपलं अनार खाणं. आता यांचं चालू होतं आणि कुठं जायचं असलं की बरोबर मधामध्ये कामं येऊन पडतात. आज मला गावी जायचं होतं कार्यक्रमला आणि एवढी धावपळ झाली कामांची की भरपूरच. आता मी घरी आली आणि माझी वेळ सुद्धा झाली. म्हटलं राहू दे आता मी जेवण नाही करत, पण तयारी करते. आणि तयारी करायच्या वेळेवर बरोबर एक नाही एक काही नाही काही होतच. आता कानातले घालायला गेली आणि एकाचं पेचच हरवून गेलं घरीच, म्हणून म्हटलं असू दे साधेच कानातले घातली आणि मग निघाली ताई सोबत. आता इथं पोहोचल्यानंतर कार्यक्रमला सुरुवात तर झाली होती, पण म्हटलं असू द्या आपण आलोच आपल्या बरोबर वेळेवर. हा सोफा बनवून घेतला तर 2 वर्ष झाले, कारण हा रेडीमेड घेतलेला सोफा नाहीये, आम्ही याला घरी बनवून घेतला. आता खर्च तर भरपूर आला, कारण जेव्हा रेडीमेड बघायला गेलं तर ते थोडं स्वस्त होतं आणि घरी बनवून घेतलं तरी याला खर्च थोडा जास्त लागलं, पण घरी आपलं चांगलं मटेरियल बनलं. आणि याच्यावरची तुम्हाला माझ्या हातचा सोफा आवडला होता, सोफ्यावरचे कव्हर सुद्धा भरपूर आवडले होते. तर हे कव्हर मी भंडाऱ्यावरून घेऊन आणली होती, ऑनलाईन काही घेतली नाही. आधी मी गाऊनच घेतली तुमसरवरून, तर ते कव्हर माझे काही चांगले निघाले नाही. 1 वर्षामध्ये ते खराब झाले, म्हणून मागच्या वर्षी मी हे दुसरे कव्हर भंडाऱ्यावरून घेऊन आणली आणि खरंच खूप चांगले कव्हर मिळाले. थोडे पैसे जास्त गेले, पण कव्हर खूप छान मिळाले, कारण कापड खूप छान आहे, यांचा कलर वगैरे काही गेलं नाही आणि शायनिंग जशीची तशीच आहे त्यांची. एवढ्यांदा वॉश केली तरी असं वाटत नाही की कव्हर भरपूर दिवस झाले की काय असे घेतले म्हणून. आणि खरंच चांगला कापड निघाला आणि सोफा सुद्धा माझ्या घरचा खूप छान आहे. पैसे भलेही जास्त लागले, पण घरी सामान खूप चांगलं झालं. केली आणि मग वळली मी माझ्या किचनकडे. म्हटलं चला आता लवकर लवकर आपण स्वयंपाक आवरून घ्यावा. पण
स्वयंपाक करायच्या आधी चहा घेतल्याशिवाय मी स्वयंपाकाला काही हात लावत नाही, कारण मला एवढी चहाची सवय आहे की भरपूरच. मला सकाळी आणि सायंकाळी चहाशिवाय काही होत नाही. आता माझ्याकडे दूध नव्हतं, म्हटलं काही नाही होत, दूध नाही तर आपण काळी चहा घेऊ, कारण मला काळी चहा प्यायला काही आवडत नाही. तरी मी इकडे काळी चहा घेतली आणि आद्या उठली होती तर आद्याला इकडे अनार दिली आणि बाप बेटींचं असं इकडे चालू होतं अनार खाणं. म्हटलं ते असू द्या, पण इकडे स्वयंपाकाला वळलं की किचनमध्ये आल्यावर एवढं विचार येतो की स्वयंपाकामध्ये काय करावं, काय बनवून देऊ मुलांच्या टिफिनला. कारण एक भाजी खातो तर दुसरी भाजी खात नाही. आता उत्कर्ष भाजी खाते तर आद्याला ती भाजी काही आवडत नाही, त्यामुळे एवढं विचार येते. आणि घरी किती भाजी बनवणार आहे, आद्यासाठी वेगळी, उत्कर्षसाठी वेगळी, घरच्यासाठी वेगळी, एवढं तर पॉसिबल आहेच नाही. म्हणून म्हटलं चला आता हिलाच विचारते मी भाजीला काय बनवू, कारण गवार शेंगा खात नाही, चवळीची शेंग खात नाही, आलू वांग्याची भाजी खात नाही, म्हणजे भरपूरशा अशा भाज्या आहेत की ती खातच नाही. त्यामुळे मला एवढा विचार येतो की मी डेली हिच्या टिफिनला काय द्यावं, का तरी पण आपल्याला टिफिन तर करून द्यावंच लागतं. डोक्यामध्ये किती गोंधळ असलं तरी मुलांचे टिफिन आपल्याला रेडी करावंच लागते. आणि टिफिनला मी नाश्ता काही देत नाही, फक्त सॅटर्डेला म्हणजे शनिवारलाच मी नाश्ता देते, अन्यथा कोणत्या दिवशी नाश्ता देत नाही, पोळी भाजीच देते. मग आता हिला आद्याला विचारलं बेटा टिफिनला काय बनवू, तर आद्याचं म्हणणं आलं मम्मा आम्हाला आज बेसन बनवून दे. आता तिला बेसन आवडते तर म्हटलं ठीक आहे मोकळावाला बेसन बनवून देते. आता मोकळ्या बेसनसाठी सुद्धा रेडी नव्हती, पण म्हटलं नाही, कांदा टमाटर हिरवी मिरची सांबार घालून छान इकडे मी मोकळा बेसन बनवली आणि मग मुलांच्या टिफिनला इकडे चपाती सुद्धा घालून दिली. जायचं होतं आज कार्यक्रमला आणि त्यासाठीच मी माझ्या घरचे कामं परिपूर्ण लवकर आवरली. पण जेव्हाही मला बाहेर जायचं असलं की बरोबर मला बाहेरचे दुसरे कामं येतात. आता ते कामांसाठी एवढी धावपळ झाली की भरपूरच, पण ते कामं मी करून आली आणि मग इकडे लागली मी माझ्या तयारीला. आता मला वेळ झाली म्हणून मी आज काही जेवण केलं नाही आणि डायरेक्ट तयारीला लागली, कारण मला तुमसरवरून भंडारा जायचं होतं आणि इकडे तयारी करायला बसली. म्हटलं चला आता मी माझे आवडते कानातले घालते. आता कानातले घालायला गेली, एका कानात तर घातली, पण दुसऱ्या कानामध्ये जो घालायचा होता त्याचा पेचच घालताना हरवला. आता तो पडला, सोप्याच्या खाली गेला, कुठे गेला खूप बघितली पण तो मला काही दिसलं नाही. आता एक घातली आणि एक कानामध्ये नाही घातली म्हणून तो पण दुसरा काढून ठेवली. म्हटलं असू द्या आता मी साधेच कानातले घालून जाते, कारण दुसरा जोड होता तो सुद्धा घातली तर त्याचंही कानातलं पेच तुटून गेलं. म्हणजे दोन्ही कानामधले माझे काही सक्सेस झाले नाही, म्हणून मी घरचे माझे साधे एडीचेच कानातले घातली. छान अशी इकडे तयारी केली आणि आता मला घरून निघायचं होतं, पण मला निघताना मोहाडीला जाऊन माझ्या मोठ्या ताईला सुद्धा मला घ्यायचं होतं, कारण आम्ही दोघी कार्यक्रमला जाणार होतो. आता मुलांचे पेपर चालू आहेत, म्हणजे टेस्ट चालू आहेत, त्यामुळे मुलं आणि साहेब काही येणार नव्हते. मला आणि ताईला सोबत जायचं होतं म्हणून आम्ही दोघी निघालो. आता मी हिच्या गावी गेली आणि हिला इथून घेतली आणि मग पोहोचलो आम्ही सातोण्याला. सातोना म्हणजे भंडाऱ्याजवळ आहे आणि तिथं गेल्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात चालू झाली होती. तर म्हटलं चला आता आपण तो कार्यक्रम घेऊया आणि तुम्ही सुद्धा बघा आमच्यासोबत की हा कार्यक्रम कसा झाला आणि तुम्हाला सुद्धा आवडला का. कारण आता स्टेजवर आलं, यांना दोघांनाही टीका दिला आणि गिफ्ट काही आणलं नव्हतं म्हणून लिफाफाच दिलं आणि खरंच खूप छान असा इथं कार्यक्रम पार पडला. तर माझ्यासोबत तुम्ही सुद्धा बघा की आमचा कार्यक्रम हा कसा पार पडला, कसं एन्जॉय केलं.